अभिनेता थलपती विजयच्या राजकीय प्रवेशानं तामिळनाडूच्या राजकारणाचा नवा अध्याय सुरू झालाय. तामिळनाडूच्या राजकारणात आत्तापर्यंत अभिनेते रजनीकांत, कमल हासन यांना जे करता आलं नाही ते विजयनं करून दाखवले. 2024 मध्येच विजयनं अभिनयातून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला. पण आता सर्वांच्या नजरा विजयच्या निकालाकडे येऊन थांबल्या आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विजय यांनी जाहीरनाम्यात जी आश्वासनं दिली होती त्याचा निवडणुकीत मोठा प्रभाव पडल्याचं म्हटलं जाते. राजकारणातील अभिनेत्यांच्या व्यक्तिमत्वांची सर्वात लक्षणीय उदाहरणं तामिळनाडूनं पाहिली आहेत. MGR आणि जयललिता या दोन अत्यंत लोकप्रिय अभिनेत्यांनी मुख्यमंत्रीपद देखील भूषवलंय. जवळपास 35 वर्षानंतर अभिनेता विजय यांनी राजकारणात दमदार प्रवेश केलाय. विजयनं अगदी 2 वर्षापूर्वी शून्यातून सुरुवात केली. त्यामुळं विजयसाठी या निवडणुकीतला कोणताही विजय हा त्याच्यासाठी आणि त्याच्या पक्षासाठी एक मोठं यश मानलं जातंय. विजयनं स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे की त्याला कोणतीच राजकीय पार्श्वभूमी नाही. तो द्रविडच्या ओळखीवर, धर्म आणि जातीवर राजकारण करत नाही. विजयचं लक्ष भ्रष्टाचार मुक्ती आणि तरुणांना रोजगाराच्या संधी हेच आहे. रजनीकांत आणि कमल हासन अपयशी राजकारणी. सुपरस्टार रजनीकांतनं 2017 मध्ये राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर रजनीकांतनं अध्यात्म, राष्ट्रवाद आणि इतर गोष्टींवर स्वतःचं मत मांडायला सुरुवात केली. तामिळनाडूच्या लोकांना ते आवडलं. त्या ठिकाणी लोक राष्ट्रवाद शब्द भाजप आणि काँग्रेसची आठवण करून देत असल्याचं म्हटलं, जे त्यांच्यासाठी उत्तर भारतीय राजकारणाचं एक वैशिष्ट्य आहे. आणि याच कारणामुळं रजनीकांतला राजकारणातून युटर्न घ्यावा लागला. दुसरं म्हणजे कमल हासननं 2018 मध्ये राजकारणात प्रवेश केला. त्यांच्याकडं नवनवीन आयडिया होत्या. तळागाळातील राजकारणात त्यांचा कसलाच प्रभाव नव्हता. रजनीकांत आणि कमल हासन हे आपल्या सुपरस्टार पदाचा फायदा राजकारणात उठवण्यातच जास्तीचा रस दाखवत होते. त्यामुळं त्यांना जनतेकडून फारसा म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. पण आता दुसरीकडे थलपती विजयला जनतेनं भरभरून प्रतिसाद दिल्याचं दिसतंय.